पंजाब डक आज आहे 27 जुलै 2025 आणि मी आहे आमच्या इथल्या कसुरा नदीवरून पाहू शकता असा पूर गेलेला आहे. सगळ्या शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे. तर शासनानं खरं तर ह्या शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे. या ठिकाणी पंचनामे करून यांना मदत द्यायलाच पाहिजे, कारण की खूप अतिवृष्टीने आमच्या परभणी जिल्ह्यात सगळ्या राज्यात जालना जिल्हा बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी नुकसान झालं त्यांचं भरपाई द्यायलाच पाहिजे. आणि आज या ठिकाणाहून मी शेतकऱ्यासाठी एक खास करून एक आनंदाची बातमी देणार आहे, कारण की राज्यामध्ये उद्या 28 तारखेला म्हणजे उद्या सोमवारी सूर्यदर्शन होणार आहे. पाऊस थोडी विश्रांती घेणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश जवळपास 4-5 दिवस सारखा पाऊस चालू होता. कुठं रिमझिम पडला, कुठं मुसळधार पडला, कुठं अतिमुसळधार पडला, कुठे वडे नाले वाहिले, कुठे नदीला पूर आला, कोणत्या धरणाचं पाणी सोडलं, असा पाऊस पडला. पण शेतकऱ्याला आता अपेक्षा आहे की हा पाऊस कधी उघडतो. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्याच्याला म्हणजे सोमवारी उद्या 28 तारखेला सूर्यदर्शन ठिकठिकाणी होणार आहे. 29 तारखेला आणखीन खूप ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला तसं आहे, म्हणजे आज 27 तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी सूर्यदर्शन होईल आणि परत जोराचा पाऊस आज आणि उद्याचे दिवस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण एकदम असं बंद होणार नाही. उद्याच्या दिवस आणखी थोडा पाऊस आहे, फक्त मात्र उद्यापासून थोडी विश्रांती घेणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. शेतकऱ्यांना एक विनंती, आता काय करायचं, 28 तारखेच्या नंतर सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर तुम्ही काय करा, जवळपास 11 तारखेपर्यंत 11 ऑगस्टपर्यंत म्हणजे पाऊस विश्रांती घेईल. मग तितक्यामध्ये तुम्ही शेतीचे कामे करून घ्या, फवारणी करून घ्या, खत घालून घ्या, कारण की राज्यामध्ये जवळपास 10-12 दिवस विश्रांती पावसाची राहील.